नमस्कार मित्रांनो, चला तर बघूया निफ्टीमध्ये सोमवारी काय होऊ शकतं. वीकेंडमध्ये मार्केट गॅप अप होऊ शकतं किंवा गॅप डाऊन होऊ शकतं. चला तर बघूया. हे बघा मित्रांनो, मार्केटमध्ये काय झालं आहे, कालच्या सेशनमध्ये मार्केटमध्ये खूप जास्त अप अँड डाऊन मुवमेंट झालेली आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर वरच्या साईडने खूप चांगली ट्रेंड लाईन वर्क करत होती. तर 1, 2 आणि 3 वेळा मार्केटनं त्याला चांगला रेजिस्ट केला आणि चौथ्या वेळेस मार्केटनं चांगलं कन्सॉलिडेट करून ब्रेकआउट दिलेलं आहे. तर इथं बऱ्याचशा जणांची स्टॉप लॉस लेवल आहे 25,600, कारण की इथं जेवढे सगळ्यांनी बायची एंट्री घेतली असेल त्यांचे स्टॉप लॉस असेल 25,600 या लेवलला. आणि मार्केट कधी पण बिग प्लेयर्स आहे, तुम्हाला त्यांच्यासोबत पैसा भरून देणार नाही. तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, सोमवारी मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन होऊ शकतं आणि तुमच्या इथून स्टॉप लॉस हंट करून मग मार्केटवर जाऊ शकतं. तुमचे स्टॉप लॉस आहे त्यांच्यासाठी लिक्विडिटी म्हणून काम करतात मित्रांनो. जर कोणी बाय करणार आहे तर कोणी विकणारा सुद्धा पाहिजे. मार्केट हा सम गेम आहे. जर कोणी प्रॉफिट करतोय तर कोणी लॉस सुद्धा करत असेल, तर मोठ्या प्लेयरची ऑर्डर एक्झिक्यूट होण्यासाठी त्यांना एक लिक्विडिटी लागत असते चांगली. तर असं सुद्धा होऊ शकतं का मार्केट खाली येऊन इथं तुमचे स्टॉप लॉस घेऊन मग मार्केट वर जाऊ शकतं. आणि सेकंड सिनारिओ असा आहे, मार्केटने सध्या आता बायर खूप ॲड केलेले आहेत. म्हणजे खूप जास्त लिक्विडिटी येतं सध्या. इथून मार्केट मग वरची लिक्विडिटी म्हणजे 25,730 या लेवलला सुद्धा खूप लिक्विडिटी आहे. तुम्हाला या किती समजा 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये दिसत नसेल का ही 25,730 ही लेवल कुठून आली. मित्रांनो, तुम्हाला एक्झॅक्ट लेवल काढण्यासाठी टाईम फ्रेम चेंज करून ॲनालिसिस करावं लागेल. तर बघा मित्रांनो, ही एक इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं होतं. तर ही एक स्टॉप लॉस लेवल आहे. बघा इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं होतं, खालच्या साईडनं मार्केटनं ब्रेकडाऊन दिलं होतं. स्टॉप लॉस लेवल ही 25,730 आहे. त्यामुळे आपल्याकडे ही लेवल आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही बघा, असंच जर वरच्या साईडनं जर मार्केटला लिक्विडिटी घ्यायची असेल तर 25,730 ही एक लेवल आहे. आणि तुम्ही जर वर बघू शकता, थोडी मोठी टाईम फ्रेम करतो मग तुम्हाला समजेल नीट. वरच्या साईडनं हा एक ट्रेंड लाईन सुद्धा येते बघा मित्रांनो. ही ट्रेंड लाईन आणि ते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर त्याची एकच लेवल आहे. आणि ती लेवल आहे 25,730. आणि ती 25,730 ही लेवल तुमच्यासाठी एक चांगला रेजिस्टन्स म्हणून सुद्धा काम करू शकते. आणि ह्या लेवलच्या ट्रेंड लाईनच्या वर जर मार्केट काही वेळ टिकलं तर तुम्हाला वरच्या साईडला 25,820 हा सेकंड रेजिस्टन्स आहे मित्रांनो. तर धन्यवाद. असेच ट्रॅप रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. हे जे ट्रॅप आहे हे तुम्ही म्हणत असाल झाल्यावर सांगणं खूप सोपं असतं मित्रांनो. मी लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून सांगत असतो. तर धन्यवाद मित्रांनो.